कालिका नगर गणेश मित्र मंडळ, कालिका नगर युवा ग्रुपचे मार्गदर्शक व शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वच्छता दूत अभय राजे शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कालिका नगर येथे दरवर्षी श्री गणेशाची स्थापना करण्यात येते. अगदी सुसंस्कृत व परंपरेनुसार गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही मोठ्या उत्साहाने श्री गणेशाचे 11 दिवस सण साजरा करण्याचे मंडळाचे कार्यकर्ते यांनी ठरवून त्यासाठी भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. त्यात चार्जिंग बाईक, फ्रीज, वॉशिंग मशीनचे वाटप सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. शिर्डीत उपनगरांमध्ये कालिका नगराचे नाव गुन्हेगारीमध्ये बदनाम झाले आहे, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. तेथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत असताना माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्पनेतून शिर्डी येथील नागरिक भयमुक्त राहावे व गुन्हेगारी संपावी म्हणून राज्यात प्रथमच शिर्डीत स्वतंत्र MSFच्या जवानांची टीमला तैनात केल्याने शिर्डी येथील तसेच कालिका नगर भागातील गुन्हेगारीला आळा बसल्याने तेथील नागरिकांनी व मंडळाच्या वतीने डॉक्टर सुजय विखे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. की हा या गुंडाचा नेता आहे. आज MSFच्या माध्यमातून नामदार साहेब असतील, दिघे साहेब असतील, 24 तास 3 शिफ्ट मध्ये 3 सिक्युरिटी आणि 1 महिला सिक्युरिटी प्रत्येक शिर्डीमध्ये मागच्या 1 महिन्यापासून आपण जवळपास शिर्डीमध्ये जवळपास 50 किलो गांजा जप्त केला. 50 किलो. कोणीही गांजा मारायचं, कुठेही बसून गांजा प्यायचं. ज्या ठिकाणी आपल्या कॉलेजच्या मुली जात होत्या तिथं अवैध दारूच्या पिशवीच्या दारूच्या भट्ट्यामधून निघालेली दारू घेऊन बसलेले होते. मी MSFला सांगतो, तुम्ही कोणाची काळजी करू नका. दिसला का तिथंच हाना आणि मग माझ्याकडे आणा, तुम्हाला पूर्ण सूट आहे. काय कोण व्हिडिओ टाकतात टाकू द्या, काय फरक पडत नाही. हे लोक जे व्हिडिओ टाकणारे आहेत, हे लोक जे लोकांच्या अधिकाराच्या बाबतीत गप्पा मारणारे आहेत, हे कुठे जातात जेव्हा महिलेवर बलात्कार होतो? हे कुठे जातात जेव्हा आमच्या मुलीची छेडखाण काढली जाते? तुम्ही तुमचं काम करा. सुजय विखे तुमच्या पाठीमागे उभा आहे आणि या MSFच्या माध्यमातून, हे नवीन आलेल्या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून आपण ह्या शिर्डीला एक सुरक्षित शिर्डी, एक स्वच्छ शिर्डी, एक सुसंस्कृत शिर्डी जी साईबाबांनी पाहिली असेल ती शिर्डी आपण निर्माण करून तुम्हाला दाखवू. एवढंच नाही, पण आपण शिर्डीमध्ये जेवढे गरीब लोक आहेत, जेवढे लोक दिघे साहेब पिवळे कुपन धारक असतील, आज पिवळ्या कुपन धारकांना त्यांच्या घरातले लग्न लावायची पंचायत. लग्न कुठं लावायचे? गरिबांना मोठे लोक मोठ्या मोठ्या मंगल कार्यालयामध्ये जातात. त्यांच्या मुलीचे लग्न मोठ्या मंगल कार्यालय होतं, पण गरिबांसाठी मंगल कार्यालय नाही. तो गल्लीमध्ये लग्न लावतो, रस्त्यावर लग्न लावतो. या शिर्डीमध्ये पुढच्या 1 महिन्यानंतर आपण शिर्डीमध्ये प्रसादालयाच्या शेजारी एक मंगल कार्यालय निर्माण केलं, जे आपल्या या शिर्डीच्या राहणाऱ्या गरिबांसाठी मोफत लग्नासाठी आपण देणार आहोत. आणि नुसतं मोफत नाही, राजे तुमच्या मुलीचं लग्न तिथं झालं सिल्वर ओकला, तुम्ही भलं मोठं लग्न केलं, पण आता गरिबांचं जे मंगल कार्यालय तिथं आपण AC लावणार आहोत. गरिबांच्या मुलांचं लग्न ACच्या मंगल कार्यालयामध्ये होईल. जे स्वप्न गरिबांनी पाहिलं, जे आयुष्य या ठिकाणी श्रीमंत लोक जगतात, तेच आयुष्य गरीब देखील जगणार आहे. पुढच्या 1 महिन्यानंतर हे मंगल कार्यालय सुरू झाल्यावरची बुकिंग आपण नगरपालिकेकडे देऊ. नगरपालिकेची साफसफाईची काळजी घेईल आणि एकाच दिवशी 2-3 लग्न असले तर मग लकी ड्रॉच्या माध्यमातून त्याचा नंबर लागेल. आणि ते तिघा एकाच मंडपात बसायला तयार असतील तर बसा, आमची काय हरकत नाही. याच धर्तीवर शिर्डीमध्ये मुलांना खेळायला जागा नव्हती. आज आपले मुलं 18-20 वर्षाचे आहेत. कोणाला क्रिकेट खेळायचं तो गल्लीमध्ये खेळून सगळ्यांचे काता तोडू राहिला. आज खासगी जिमला जायचं ठरलं तर महिन्याला 15-20 हजार रुपये भाडे. 1 महिन्यामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण 15 कोटी रुपयाचं स्टेडियमची सुरुवात शिर्डीमध्ये करत आहोत. या स्टेडियममध्ये, या शिर्डीमध्ये फक्त आणि फक्त शिर्डीमध्ये राहणारा मुलगा तिथे जाऊन क्रिकेट खेळू शकतो. तिथे आपण तुमच्यासाठी अद्ययावत जिम तयार करत आहोत. ती जिम देखील नगरपंचायत चालवेल आणि गरिबांना त्यांच्या हक्काचा न्याय, खेळायला जमीन, खेळायला स्टेडियम, मुलांना उज्ज्वल भविष्य. आणि मी तर अगोदरही बोललोय, हे स्टेडियम तरी छोटं आहे. एकदा संस्थांमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की लवकर संस्थांचा निर्णय घ्या आणि जर कदाचित माननीय नामदार साहेबांना संधी मिळाली तर मी साहेबांना स्मरून सांगतो, नामदार साहेबांचं आणि आमचं स्वप्न एक आहे
की पहिला निर्णय घेत असताना आमचं स्वप्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 5 ते 6 वर्षामध्ये शिर्डीमध्ये आम्ही तुम्हाला IPL करून दाखवू. हा विश्वास जनतेच्या विकासाचा आहे. हा विश्वास जनमानसाच्या पुढच्या वाटचालीसाठी आहे. आणि म्हणून या सगळ्या योजना आपल्याला डोळ्यापुढे दिसायला वेळ लागेल. कालिका नगरच्या आमच्या आलेल्या माता भगिनी, MIDCचा आपली सुरुवात आपण केली. MIDC मध्ये जोपर्यंत आता नवीन बिल्डिंग येत नाही तोपर्यंत हळूहळू रोजगार मिळायला सुरू होईल. शिर्डीमध्ये नवे उद्योग आणल्याशिवाय रोजगार मिळू शकत नाही. शिर्डीमध्ये नव्या गोष्टी आणल्याशिवाय रोजगार मिळू शकत नाही. आणि मला जेवढं आठवतं साधारण दसरा ते दिवाळीच्या निमित्ताने त्या दिवशी माझं हॉस्पिटलचं काम मी सुरू करतोय. माझ्या बांधलेल्या हॉस्पिटलमध्ये 1 वर्ष जाईल पूर्ण व्हायला. आम्ही बांधलेल्या हॉस्पिटलमध्ये आमच्या शिर्डीतल्या गोरगरीब जनता मोफत उपचार घेऊन परत घरी जाणार. हा शब्द तुम्हाला यापुढे पैसे लागणार नाहीत, घेऊ पण नका. आपण सर्वजण एक नव्या शिर्डीकडे वाटचाल करत आहोत. आज शिर्डीमध्ये एकमेव शिर्डी अशी आहे जिथे 24 तास स्वच्छ प्यायला पाणी आहे. एकमेव शिर्डी अशी आहे जिथे कचऱ्याचा एक कागद सुद्धा रस्त्यावर पडलेला दिसत नाही. हे आपण करू शकलो तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने. तुम्ही ठेवलेला विश्वास हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण शिर्डीचा विकास सातत्याने करतो. आणि साईबाबांचा आशीर्वाद पहा किती मोठा आहे की गेले 7 दिवस मुंबईमध्ये आंदोलन चालू होतं. लोक टीव्हीला चिटकून बसलेले होते. अनेक आमचे लोक या विचारात होते की आता साहेबांचं कसं होईल, खरं साहेब हे सोडू शकतील का. पण बाबांचा चमत्कार पहा की जे आंदोलन कोणी सोडू शकत नव्हतं ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली नामदार साहेब एकदा स्टेजवर गेले आणि ते उपोषण सोडून आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम महायुती सरकारच्या वतीने करण्यात आलं. हे सगळे तुमचे आशीर्वाद आहे. अशक्य काम शक्य करणं म्हणजे विखे पाटील. आणि ही जबाबदारी अतिशय मोठी आहे. तुम्ही दिलेला आशीर्वाद हा अत्यंत महत्वाचा आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्वजण असंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या परिवाराला देत राहा. अविरतपणे या शिर्डीच्या कल्याणासाठी, आपल्या सगळ्या माता भगिनींच्या कल्याणासाठी आमचा परिवार हा सातत्याने रात्रंदिवस काम करत राहील. मी काय बोलतो, टीव्हीवर माझ्याबद्दल काय दाखवतं ते बघू नका. तुम्हाला माहिती आहे तुमचा मुलगा कसा आहे, तुम्हाला माहिती आहे तुमचा नातू कसा आहे, तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ कसा आहे. मी जे करेल, जे बोलेल, जे टीव्हीवर दाखवलं जाईल, एक गोष्ट लक्षात घ्या, मी जे करतोय ते तुमचे पुढचे 25 वर्ष सुरक्षित ठेवण्यासाठी करतोय. आणि म्हणून अजिबात कोणी आरोप प्रत्यारोप करेल. आता नगरपालिकेची निवडणूक येणार आहे, काही लोक माझ्याबद्दल वाईट बोलतील, ऐकून टाळ्या वाजवा. पण बरोबर बटन जिथं मी सांगाल तिथंच दाबायचं, गडबड करायची नाही. शिर्डीचा विकास तरच होऊ शकतो. एक चूक राहत्याने केली, एक चूक राहत्याने एका दुसऱ्या माणसाकडे सत्ता दिली, गढूळ पाणी सुद्धा त्यांना रोज प्यायला मिळायचं. आम्हाला सत्ता वारंवार आमच्या हातात नकोय. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आम्ही नसलो तर शिर्डीचं काय होईल याचा अंदाज तुम्ही बांधू शकत नाही. हे सगळे जे घाबरतात, गुंडे जे घाबरतात, गुन्हेगार जे घाबरतात, हे फक्त मी तिथं उभा आहे म्हणून हे टचकलेले आहे. ज्या दिवशी मी गेलो हे सगळ्या पूर्ण रस्त्यावर जसं श्रीरामपूरमध्ये कट्टे घेऊन लोक फिरत होते परवा, तशी आपली परिस्थिती शिर्डीमध्ये. ही काळजी आपल्याला घ्यायची. ही काळजी घेत असताना येणाऱ्या 12 ते 16 ऑक्टोबरला विखे पाटील परिवाराच्या वतीने परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांची शिवपुराण कथेचं आपण आयोजन केलेलं आहे. अनेक माता भगिनी अनेक वर्षाच्या मागणीमध्ये की तुम्ही मिश्रा महाराजांना आणा, मिश्रा महाराजांना आणा, तर आपण ते मिश्रा महाराजांना घेऊन आलोय. जे लोक, ज्या भगिनी शिवपुराण कथा वाचतात, ज्या माता भगिनी महादेवाचं भक्ती करतात, त्यांना विनंती आहे की तुमचे नावं आमच्या ऑफिसला नोंदवून द्या, म्हणजे मला तुम्हाला VIP पास देता येईल, म्हणजे तुम्हाला पुढे बसता येईल. याच्या पलीकडे आमचा काही स्वार्थ नाही. आणि पहा, जिथं जिथं बोर्ड लागलेत आम्ही कोणाचाच फोटो टाकला नाही, माझा पण नाही टाकला. परमार्थामध्ये राजकारण नको, आम्ही परमार्थ करतो. आणि एक भव्य यात्रा त्या ठिकाणी कथा आपण आयोजित करणार आहोत. आणि 12 तारखेला संध्याकाळी महाराजांची मिरवणूक शिर्डीमधून जाणार आहे. तर सगळ्यांनी त्याचं आयोजनाची बैठक मी लावेल, पण आपण सगळेजण
या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो. सगळ्यांना परत एकदा गणेश चतुर्थीचे आणि या गणपतीच्या पावन सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. येणाऱ्या नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. 5 तारखेला येणाऱ्या ईदच्याही शुभेच्छा देतो. सगळ्याच प्रकारचे लोक आहे आपल्याकडे. सगळ्यांना सगळ्या शुभेच्छा आणि आनंदाने राहा, खुश राहा, हसत राहा. तुम्हाला आयुष्यभर हसत ठेवण्याची जबाबदारी माझी, ती मी शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करत राहील. परत एकदा आपण सगळेजण आलात. अंगणवाडीचं पण सांगितलं ना, यांच्याच अंगणवाडी नवीन आपण बांधलेली. शेवटचं सांगायचं राहिलं, काम इतके केलं मी विसरून चाललोय. गरिबांच्या मुलं कुठे शिकायला जागा नाही. बालवाडी सिटीमध्ये नव्हत्या, आपण बालवाडी बांधली बाजार तळावर. आता ती बाजार तळाची बालवाडीची 2दा जाहिरात काढली. अभयराव 2दा जाहिरात काढली की कोणी ती बालवाडी मोफत चालवतं का. महाराष्ट्राच्या पेपरमध्ये जाहिरात दिली. परत आमच्यावर आरोप नको व्हायला. कोणीच आलं नाही. काय लागत होतं, 2 अंगणवाडी सेविकांचा पगार 25,000 रुपये, 30,000 रुपये, 40,000 रुपये महिना द्यायचा होता. कोणी शिर्डीमध्ये आलं नाही. जे तुमच्याकडे उद्या मतं मागायला येणार आहे त्यांच्यामध्ये सुद्धा ते 40,000 रुपये तुमच्या मुलांना खर्च करायची दानत नव्हती. आता 2दा निविदा निघाल्या, कोणी आलं नाही. आता ठरवलंय या सगळ्या बालवाड्या विखे पाटील परिवार स्वखर्चाने गरिबांच्या मुलांना शिकवण्यासाठी चालवणार. आपण त्या बालवाडीमध्ये येणाऱ्या गरिबांच्या मुलांना कपडे देणार, पुस्तकं देणार, आपण अद्यावत स्मार्ट बोर्ड देणार. जेवढी फी तुम्हाला LKG आणि UKG मध्ये 20-25 हजारामध्ये जे लोक देऊन शिक्षण त्यांच्या मुलं शिकवतायत, बंगल्यावाले मुलं शिकतायत, त्यापेक्षा भारी सोय बालवाडीमध्ये मी तुमच्या मुलांसाठी करून दिला शब्द तुम्हाला. आणि म्हणून दिघे साहेब, आम्ही आमचा अर्ज उद्या तुमच्याकडे जमा करतोय. एकदम ट्रान्सपरंट आहे भैया. 2दा टेंडर गेले, कोणी झालेलं नाही. आता आम्ही आमची निविदा देतोय की आम्हाला ते चालवायला द्या. कोणी चालवायलाच तयार नसेल, अहो यांच्यामध्ये कोणामध्ये दानत नाही. हे निम्मे लोक उदारीचे कपडे घालून फिरू राहिले. निम्म्या लोकांचे हॉटेल माझ्याकडे गहाण आहेत. हे गरिबांसाठी काही करू शकत नाही. म्हणून जपून विचार करून की तुमच्यासाठी कोण उभा आहे, तुमच्यासाठी कोण काय करू शकतं, याचा विचार या शिर्डीच्या गोरगरीब जनतेने केला पाहिजे. 40 वर्ष तुम्ही योग्य जो निर्णय घेतला आणि यापुढे देखील तुम्ही योग्य निर्णय घ्याल ही अपेक्षा मी ठेवतो. परत एकदा कालिका नगरच्या राजाचे सर्व आमच्या युवक मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.